तर रितेशजी 30 तारखेलाच येणार होते, पण मला म्हणाले, मला विनंती केली, मला म्हणाले की मीच डायरेक्टर आहे, मीच तिथला अभिनेता आहे, तर मला तर थोडी माफी देऊ शकतो का? मी 4 तारखेला येऊ का? मला रितेशजी तुम्ही 4 तारखेला या आणि आमच्या नागपूर आणि कोराडीचं हे समर्पण आहे हे खूप चांगल्याने करून द्या. तर ते आपल्या मान्यवर इथे आले आहे. असं न बोलता मी सगळ्यांचं आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला इथे साथ दिली. सगळे आपले जे आलेले सगळे लोक आहेत जे 4 दिवस इथे होते, पूर्ण 32 संघाचे टीम, सगळे मेडिकलची टीम आणि सगळे आपले क्रीडा अधिकारीपासून सगळे पूर्ण गव्हर्नमेंटने जे आम्हाला हेल्प केली, मी त्यांचा खूप आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आता मेघाताई धाडे आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या. बिग बॉस 1 विजेते मेघाताई, अच्छा इथेच येतील तर अजून बरं होईल. तुम्हाला विनंती करतो एकदा मेघाताईंसाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे. मित्रांनो, आपल्या स्पर्धकांचा उत्साह वाढवायला ते इथे आले. नमस्कार, जय शिवराय. आज खरं तर तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघून म्हणजे आम्ही आलो तुमचा उत्साह वाढवायला, पण तुम्हा सगळ्यांचा इतका ज्या संख्येने तुम्ही जमलात तो उत्साह बघून आम्हालाच उत्साह आलाय आणि इतका छान लोकांमध्ये आम्हाला उपस्थित व्हायची संधी मिळाली, इतक्या सुंदर सामन्यांना यायची संधी मिळाली. खरं तर खूप बोलायला आवडतं मला, पण आज थोडी घाई आहे, तर एवढंच सांगेन. पुढच्या वर्षी यायला नक्की आवडेल. सन्माननीय व्यासपीठावर असलेल्या सगळ्या मान्यवरांना, नवनीतताई आहेत, नंतर आमचे रितेश सर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचे बावनकुळे साहेब इथे आहेत. या सगळ्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या सगळ्या मान्यवरांसोबत माझ्यासारख्या एका भारतीय जनता पक्षाच्या छोट्याशा कार्यकर्तीला आणि अभिनेत्रीला इथं व्यासपीठावर राहण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. आणि मित्रांनो, ज्यांना आपण ऐकण्यासाठी एकदम आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांच्यासाठी आपण सर्व लोक इथे एकत्रित झालो आहे, असे माननीय रितेश देशमुख जे, त्यांना मी आमंत्रित करतो मंचावर की त्यांनी आमचं मार्गदर्शन करावं. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या फॉर रितेश देशमुख एव्हरीबॉडी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की, जय जिजाऊ, हर हर. सर्वप्रथम आदरणीय बावनकुळे साहेब, नवनीत राणाजी, माझे मित्र संकेत बावनकुळे, आदरणीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित माझे बंधू भगिनी मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा इथे आयोजित होत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित होत आहे हे पाहून मला अतिशय अतिशय आनंद होत आहे. माझ्या खरंच इथे सुरू असताना जो सुंदर ड्रोन शो झाला तो पाहून माझे डोळे तृप्त झाले. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या हृदयात, आपल्या अंगाच्या कणाकणामध्ये ते असतात आणि त्यांचाच आदर्श घेऊन, त्यांचेच विचार घेऊन 10 वर्ष प्रयत्न करून, गेले 3.5 वर्ष काम करून 1 मे रोजी राजा शिवाजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे. मी इथे फार बिझी होता म्हणून मी तुम्हाला काही म्हणणार नाही. Sorry, Dad.
चमकता देना फुलाद में तू माटी का लाले तू तंत्रिया अधूर नहीं तू समा बदलते देगा इधर इधर भूल नहीं तू बहुत पहला तारा है छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. या चिमुकलीचं तिने खूप सुंदर आपल्या समोर गर्जना प्रस्तुत केली. मान्यवरांचे खूप खूप आभार. रितेशजी खूप खूप धन्यवाद. आपण इथे आलात, आपल्या बिझी स्केड्यूल मधनं आम्हाला वेळ दिला. खूप खूप धन्यवाद रितेशजी, खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो, आपल्याला मंचावर स्थानापन्न व्हायचंय. रितेशजींना पुढच्या काही कमिटमेंट्स आहेत, त्यामुळे त्यांना निघावं लागत आहे. मेन सेक्शन फर्स्ट कॉल, मेन सेक्शन फर्स्ट कॉल, मुंबई उपनगर वर्सेस पुणे डिस्ट्रिक्ट. मेन सेक्शन फर्स्ट कॉल, मुंबई उपनगर वर्सेस पुणे डिस्ट्रिक्ट. वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल, मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी. मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी. वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल, मुंबई उपनगर वर्सेस पुणे डिस्ट्रिक्ट. मेन सेक्शन फर्स्ट कॉल, मुंबई उपनगर वर्सेस पुणे डिस्ट्रिक्ट. मेन सेक्शन फर्स्ट कॉल, वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल, मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी. मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी. वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल. ऑल द टीम मॅनेजर गेट युअर टीम रेडी. आणि ज्यांचं भाषण ऐकायला आपण सगळे लोक आतुर आहोत, ज्यांचे बरेच स्पीच आपण सोशल मीडियाच्या आणि युट्यूबच्या माध्यमातून पाहतो, एक फायर ब्रँड नेतृत्व मी मंचावर आमंत्रित करतो माननीय नवनीत राणाजी यांना, ज्यांची वाणी ऐकायला आपण सगळे आतुर आहोत. नवनीत राणाजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे नागपूर. आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत त्यांनी येऊन या स्पर्धेला अजून सुंदर बनवलं आहे, या स्पर्धेची अजून स्तर वाढवलेला आहे. माननीय नवनीत राणाजी, ज्यांचे भाषण, ज्यांचे स्पीचेस आणि ज्यांची वाणी ऐकायला आपण सगळे इथे आतुर आहोत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन इथे करावं. मॅडम 2 मिनिटं मी विनंती करतो तुम्हाला. त्याआधी माननीय दिलीप अग्रवालजी आपल्या इथे उपस्थित आहे आणि माननीय अभिजित मुजुमदारजी इथे उपस्थित आहे. मुरारका ग्रुप ब्रिजेश मुरारकाजी इथे उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा आपण इथे आपल्या कबड्डीत त्यांनी खूप मदत केली आहे, त्यांचं सुद्धा आपण इथे स्वागत करतोय. मित्रांनो, ग्रो मोर वेंचर्स एज वेल. मित्रांनो म्हणतात, अकेले ही चल पड़ा था जानिबे मंजिल मगर लोग मिलते गए और कारवा बनता गया, और इन सभी दोस्तों की वजह से ये खूबसूरत छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026 की राज्य स्तरीय स्पर्धा बेहतरीन तरीके से रंग लाई. मान्यवरों से दरख्वास्त करता हूं मैं कि इनका यहाँ पर स्वागत किया जाए. उसके अलावा जितने भी लोग मंच पर है, अब मैं सभी से दरख्वास्त करता हूं कि आप मंच के नीचे आपके लिए जो स्थान हमने रखे हैं, स्टैंड्स बनाए हैं, वहां पर आप अपना स्थान ग्रहण कर ले. सभी का तहे दिल से धन्यवाद है, सभी के लिए प्यार है, और मुझे पता है ये आप सभी का उत्साह है जिसकी वजह से इतनी संख्या में आप सभी लोग यहाँ पर आए, इस ड्रोन शो का आपने आस्वाद उठाया, और साथ ही साथ आपका ये प्यार हमारे लिए बहुमूल्य है. हमारे जो नागपुर ग्रामीण कबड्डी एसोसिएशन के पदाधिकारी हैं और सारे वॉलेंटियर से, उनसे मैं दरख्वास्त करता हूं कि बाकी सब लोगों को हम मंच के आगे स्पेशल सीटिंग अरेंजमेंट जो हमने की है वहां पर बैठने के लिए प्रेरित करें. आप सभी लोग पिछले 3-4 दिन से बहुत बेहतरीन तरीके से यहाँ पर सारे आयोजन में हिस्सा ले रहे हो, और आप सभी के सहयोग से, आप सभी के संघर्ष से हमने इस खूबसूरत स्पर्धा को इस स्तर पर लाया है. ड्रोन शो हो, लेजर शो हो, लाइट शो हो, या फिर खेल का अद्भुत प्रदर्शन, ये अपने आप में अद्वितीय है और अविश्वसनीय है कि कोराडी के इस मैदान पर, सेवानंद स्कूल के इस मैदान पर, जहां ये बेहतरीन स्टेडियम बना और दर्शकों की इतनी भीड़ हर रोज हमें मिली, जहां कबड्डी के प्रति प्यार और खिलाड़ियों के प्रति स्नेह के रूप में आप सभी लोगों ने जोरदार तालियां बजाकर इन सबको आशीर्वाद दिया है, खिलाड़ियों को प्रोत्साहन दिया है, और इस खेल को एक नई ऊंचाई तक पहुंचाने में आप सभी का भी योगदान है.
मैं पहले से कह रहा हूँ, कबड्डी हमारी केवल संस्कृति नहीं तो कबड्डी हमारा इतिहास है। महाभारत से लेकर भारत तक कबड्डी हमेशा हमारे बीच रही है। कबड्डी के खिलाड़ी, कबड्डी का खेल, इसमें धैर्य, तेजी, ताकत और साथ ही साथ बेहतरीन डेडिकेशन, ये सारी चीजें एक साथ लगती है। और हर एक कबड्डी के खिलाड़ी को जब मैं देखता हूँ तो मुझे वो किसी रेसलर से कम नहीं लगता, लेकिन फिर भी सुपर फिट और सुपर अजाइल हर एक खिलाड़ी होता है। मान्यवरों का धन्यवाद। और माननीय मैं नवनीत राणा जी, इनसे दरख्वास्त करता हूँ कि उनको सुनने के लिए पूरा का पूरा नागपुर शहर यहाँ पर बेताब है। माननीय नवनीत जी, आप यहाँ पर आए, हमें मार्गदर्शन करें। और मान्यवरों का मैं फिर एक बार तहे दिल से धन्यवाद करता हूँ। जितने भी लोक मंच पर है, व्यासपीठावर उपस्थित प्रत्येकाला मी विनंती करतो, आपलं काम झालं असेल तर आपण व्यासपीठासमोर तुमच्यासाठी जी स्पेशल बसायची व्यवस्था आपण केली आहे तिथे स्थानबद्ध व्हायचं आहे। आपल्या मान्यवरांचं इथे स्वागत। माननीय नवनीत राणाजी, त्यांना मी विनंती करतो की मॅडम आपण यावं, तुमची वाणी ऐकायला आम्ही सगळे इथे आतुर आहोत। तुमचे बरेच स्पीचेस आम्ही युट्यूबवर पाहतो, सोशल मीडियावर पाहतो, आज लाईव्ह तुम्हाला ऐकायची संधी आहे। तुमचं खूप खूप स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज की। जोडे ऑडियन्स मध्ये बसलेले सगळ्यांचे हात वरती पाहिजे बरं, असं चालणार नाहीये। रेडी आहे ना? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। आदरणीय मंचवर उपस्थित आमचे आदरणीय आमचे नेते, आमचे अमरावतीचे पालकमंत्री, या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आमचे बावनकुळे साहेब, जे आता पाहुणे ऍक्टर, डायरेक्टर, प्रोड्युसर येऊन या मंचावरनं गेले असे रितेशजी देशमुख, आणि माजी आमदार सुधाकरजी कोल्हे, नगराध्यक्ष, सगळे नगराध्यक्ष, संकेतचे मनापासून अभिनंदन करते। संकेतसाठी एकदा जोरदार टाळ्या। युवक आहे, युवक म्हणून सगळ्यांनी त्याचं अभिनंदन आपण केलं पाहिजे। संकेतजी, मेघाताई, नीतूताई ठाकरे महापौर, जितूदादा ठाकूर आमचे अमरावतीचे आणि कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, नगरसेविका मंगलाताई, ज्योतिताई आमची वहिनी, आणि राऊतदादा, अनिलदादा, सचिन भाऊ, पल्लवीताई, राजेश भाऊ, दिलीपजी अग्रवाल आणि सगळे भारतीय जनता पार्टीचे युवक कार्यकर्ता, पदाधिकारी, जिल्ह्याचे कार्यकर्ता, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता जेवढेही या मंचावर उपस्थित आहे, जर कोणाचं नाव चुकलं असेल तर माफ करा, पण जेवढेही इथे युवक बसलेले कबड्डीचं मैदान पाहत आहे, बावनकुळे साहेब तुम्ही मैदान खूप चांगल्या पद्धतीने रंगवता। महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण अध्यक्ष होते, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून फिरून आणि त्याच्यानंतर विधानसभा झाली होती आणि वन साइड ती विधानसभा आली होती। स्ट्रॅटेजी काय म्हणते, आणि मैदानात उभे राहून कोणाला ना घाबरताना त्याला उत्तर देण्याचं काम प्रत्येक वेळीस ते केलं। आणि मी पर्सनल अनुभव घेतलेला आहे, कारण मी प्युअर राजकीय व्यक्ती नाही, पण एक व्यक्ती म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मी जे बावनकुळे साहेबांना पाहिलेला, आणि विधानसभा अगोदर, अरे ये क्या है, हो जाएगा, कौन ऑपोजिशन, कहां से आए ऑपोजिशन, काय करणार आहे, काहीच होणार नाही आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवेचा झेंडा लावणार आहे, आणि हे झेंडा आमचे बावनकुळे साहेबांनी पहिलेच तयारी केली होती जेव्हा ते अध्यक्ष होते। आज या मतदारसंघामध्ये नशिबाने, खरं कारण आम्ही नशिबाने की आम्हाला अमरावतीचे पालकमंत्री म्हणून बावनकुळे साहेब लाभले। बावनकुळे साहेब, मी खरं सांगते, आमच्या अमरावतीमध्ये एवढा पालक म्हणून कोणी काळजी घेणारा आजपर्यंत 16 वर्षामध्ये मी पाहिला नाही। त्या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्यांचे नावापासून, कामापासून आणि महसूल मध्ये गोरगरीब महिलांच्या डोक्यावर छत पासून प्रत्येक गोष्टी कॅबिनेट मध्ये आपण कसे निर्णय घेतले पाहिजे, आम जनताच्या हितामध्ये, हा पहिला मंत्री महाराष्ट्रामध्ये मी 16 वर्षामध्ये पाहिला, ते म्हणजे आमचे बावनकुळे साहेब। मला माहित आहे युवकांच्या रक्तात फक्त मैदान दिसते, पण मैदान मध्ये खेळणारा तो खिलाडी
सगळ्यात मोठा या महाराष्ट्रामध्ये पहिले आमचे देवेंद्र फडणवीस जी आणि दुसरे आमचे बावनकुळे साहेब, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे. जिथे विदर्भाची नोंद महाराष्ट्रामध्ये दुसरी ठिकाणी घेत नव्हते, आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ काय आहे आणि विदर्भचे नेते काय आहे, पूर्ण महाराष्ट्राने पाहिला कि विदर्भाचे लोग कमजोर नहीं, सिर्फ वक्त का इंतजार था और वक्त भी लिया है और महाराष्ट्र को दिखा भी दिया कि विदर्भ में भी उतनी ताकत है जितनी दूसरी जगह थी. मैं आप लोगों को आज ये कबड्डी का जो उत्सव है, दादा मी काही नसती, पॉलिटिशियन नसती, सेलिब्रिटी नसती, ऍक्ट्रेस नसती, तर मी मैदानात खेळणारी एक खिलाडू नक्की असते. कारण की तो स्प्रिट सगळ्यांनी मला पाहिलेला आहे. एक फीमेल म्हणून जेव्हा मी काम करते, पद से हारे हिम्मत से नहीं हारे. अरे झंडा जिसके हाथ में भगवा है ना, वो कभी हार नहीं सकता. कुर्सी जा सकती है पर हिम्मत नहीं जा सकती है. कल भी उतनी ताकत में हिम्मत रखी थी, आज भी है. और जब नेते हमारे पीछे है, बावनकुळे साहेबांसारखे नेते एक पालक तत्व आमच्या जिल्ह्याचं करताय. प्रत्येक गोष्टीसाठी रवीजींना जिल्ह्यामध्ये, खिलाडूंना स्पोर्ट्समध्ये महसूलच्या मार्फत आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जे त्यांनी काम केलं आणि एवढी मोठी देवीची संस्था, देवीचे रूपाने देवी मंदिर इथे बनवला, त्याच्याबद्दल अभिनंदन करते. देखो अमीर तो बहुत लोग हैं इस देश में, श्रीमंत खूब लोग है. आणि ते प्रेरणा घेऊनच आम्ही आमच्या अमरावतीमध्ये सुद्धा काम करत आहे दादा. आणि इंटरेस्ट आहे का ऐकायचं? हा, हनुमान चालीसा आठवते ना की नाही? अरे अच्छा दाखवा, भगवेचा रंग कोणाच्या रक्तामध्ये, कोणाकोणाच्या रक्तात भगवा आहे? हात वरती करून दाखवा बरं वरती. जब इतना भगवा हमारे सिर्फ इतने छोटे से मैदान में है, तो वेस्ट बंगाल में जो निर्णय लगा, इतने छोटे से मैदान में अगर 99% लोगों के खून में भगवा है, तो इस बार बंगाल में हरा गुलाल तो कोई नहीं उड़ा सकता था. इसलिए जो उड़ा है वो आज सिर्फ भगवा उड़ा है. मनापासून अभिनंदन करने लगता है, क्योंकि वो कोई एक घोष है दादा, तो एक खासदार है बंगाल की, वो क्या बोले, आंखों में क्या, दिल में मदीना, आंखों में काबा. नावे नहीं है कोणता काबा आणि कोणता मदीना. इस देश में सिर्फ राम राम ही होगा, और जो राम के साथ होगा उसी के साथ वो राज्य होगा. आणि एवढा आनंद तर मला नाही वाटत कोणता निर्णय पाहिल्यानंतर, कोणते इलेक्शन जिंकल्यानंतर एवढा आनंद झालाय. कारण यावेळी जर वेस्ट बेंगॉल मध्ये आपली सरकार आली नसती, तर तो दुसरा पाकिस्तान झाला असता. आणि त्याला पाकिस्तान ना बनवताना त्याला थांबण्याचं काम जर कोणी केलं असतं, तर आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि या देशाचे गृहमंत्री आमचे चाणक्य, आणि जे स्ट्रॅटेजीनी त्या बंगालमध्ये खेळले, आज तिथे मुलींची सुरक्षा करण्यासाठी आपण सगळे मजबूत झालो. त्या वेस्ट बेंगॉलमध्ये बांगलादेशी लोकांना थांबवण्यासाठी आपण मजबूत झालो. आज नागपूरमध्ये दादा थोडासा असा करता करता अमरावतीमध्ये एवढा नागपूर, अमरावती दुसरी नागपूर झाली पाहिजे, याच्यासाठी मी आपल्याला विनंती करीन. आता रितेश देशमुखजी बोलले की महिलांसोबत जर कोणी छेडलं, कोणी छळ केला, कोणी अत्याचार केलं, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
पेक्षा पाहणारे लोकांना किती ताकद येत आहे हा एकदम. अरे भगवान ही रहेगा ना, ये ताकत भी नहीं रहेगी. भगवे को ऐसे ही जिंदा रखना पड़ता अपने खून में. आणि मी सगळ्यांना, बावनकुळे साहेबांना, संकेतला, युवा पूर्ण कार्यकर्त्यांना, महिलांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, दोन्ही नगराध्यक्षांना, आमदारांना सगळ्यांना मनापासून मी अभिनंदन करते. आणि संकेत, आपली टीम आणि भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या मनापासून मी अभिनंदन करेन. एवढा मोठा कार्यक्रम घेणं सोपं नसते. काल परवाचा पाऊसही आला, पूर्ण तहस झालं होतं, म्हणून तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते. परत उभा करून एवढा मोठा कार्यक्रम घेतला त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. आणि सगळे महिला कमजोर नहीं है, हम महिलाएं कमजोर नहीं है, ये शब्द याद रखना. जिंदगी में सिर्फ मैदान में उतरना सीखो, हर मैदान जीतने की ताकत हम महिलाओं में है. धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की जय. श्री राम. खूप खूप धन्यवाद मॅडम. SP ग्रामीण हर्ष पोद्दार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्यांचं इथे स्वागत करायची विनंती मी संकेत बावनकुळेजी यांना करतो. खूप खूप धन्यवाद. पोलीस दलाच्या प्रोटेक्शनमुळे आणि पोलीसच्या सहायतेमुळे मागच्या 5 दिवसांपासून अगदी निर्विघ्नपणे आपला हा कार्यक्रम पार पडतो आहे. आणि खूप सुंदररित्या आपल्या पोलीस बळांनी आणि आपल्या पोलीस मित्रांनी आपलं इथे समर्थन केलं आहे. त्यानंतर मी माननीय महापौर नीता ठाकरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आमचं मार्गदर्शन करावं, खेळाडूंचा उत्साह वाढवावा. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. माननीय महापौर नीता ठाकरे मॅम. जगदंबेच्या चरणी नमस्कार करते. छत्रपती शिवरायांच्या चरणीही नमस्कार करते. आज या ठिकाणी शिवछत्रपती महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या समारोपाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे अत्यंत लाडके अभिनेते रितेशजी देशमुख या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन करून गेले. माननीय आपले सर्वांचे आणि माझे विशेषतः ज्यांनी अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन आणि माझे नेते श्री बावनकुळे साहेब, समीरजी मेघे, माननीय आमदार साहेब, माननीय ज्योती वहिनी, नवनीतजी राणा, माननीय सुधाकररावजी कोहळे साहेब, सन्माननीय मंच. या ठिकाणी आज कबड्डीच्या या सामन्यांचा समारोप होत असताना अतिशय खूप 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 अभिनंदन संकेतचं करावंसं वाटतं. ज्या दिवशी भूमिपूजन झालं त्या दिवशी मी या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर स्टेडियमचं चित्र मनात रंगवलं होतं. साहेबांसोबत बोलणं झालं त्यावेळी साहेब म्हणाले की कसं वाटतं नीता, तर त्यावेळी असं म्हटलं साहेब इतकं भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. ते जे चित्र रंगवलं होतं ते चित्र अतिशय प्रत्यक्षात आज या ठिकाणी पाहायला मिळालं. किंबहुना रंगवलेल्या चित्रापेक्षाही आजचं चित्र अत्यंत भव्य दिव्य आहे. मी एवढंच म्हणेन, अतिशय उत्तम प्रतीचे आणि विदर्भाच्या स्तरावरचे हे कबड्डीचे सामने जे संकेतनी घेतले ते पुढील काळामध्ये त्याचं स्वरूप अधिक कितीतरी मोठं राहणार आहे. आई जगदंबेच्या कृपेने शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने अतिशय मोठं काम आपण या ठिकाणी केलंय. निश्चितपणे खरं म्हणजे संकेत दादांनी असं म्हटलं होतं की ताई तू या ठिकाणी आहे तर त्यावेळी जी म्हणून गरज असेल काही गोष्टी ज्या म्हटल्या मी त्यांना हेही म्हटलं होतं की दादा माझी कधी कुठली गरज खरं पडणार नाही, कारण ज्या ठिकाणी बावनकुळे साहेब आहे आम्हाला शहर सांभाळत असताना सुद्धा खरं म्हणजे साहेबांची मदत होणार आहे. परवा आणि प्रत्येक वेळी भेटीमध्ये या शहराला ज्या ज्या गोष्टीची गरज पडत असेल त्या प्रत्येक गोष्टीची गरज पूर्ण करण्यासाठी माननीय बावनकुळे साहेबांच्याकडे पाहतो. हे शहराच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करत असताना मी अगदी पहिल्या भाषणात असं म्हटलं की इथील पूर्ण गरज जी कुठली असेल ती पूर्ण करत असताना मला खात्री आहे या गोष्टीसाठी की मी काम करू शकेल, कारण बावनकुळे साहेब माझ्या पाठीशी आहे. आज त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करते. अतिशय मोठ्या आणि भव्य दिव्य प्रमाणात हे जे सामने घेतले हे या पलीकडे हे अतिशय ताकदीने याहीपेक्षा उत्तुंग होतील, मोठे होतील अशी निश्चितपणे माझ्या मनातली ही कामना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करते. पुन्हा एक वेळा आई भवानीच्या कृपेने आणि महाराजांच्या कृपेने एक वेळा आणखी एवढंच सांगते की
की अत्यंत काळजीने आणि ताकदीने ज्योती बहिणी, संकेत दादा आणि संपूर्ण बावनकुळे परिवार ज्या ताकदीने हे सगळं सामाजिक काम करताय, निश्चितपणे त्याची प्रेरणा घेऊन आपणही या प्रकारचं निश्चित काम करावं समाजाचं, ही प्रेरणा घेऊन मी या ठिकाणाहून जाणार आहे आणि आपल्या सर्वांना आजच्या समारोपाच्या निमित्ताने खूप मनापासून खूप खूप धन्यवाद देणार आहे. खरं म्हणजे नवनीतजी या ठिकाणी बोलल्या, त्यानंतर बोलावं ही एक मोठीच म्हणजे कसरत माझ्यासमोर उभी आहे असं मला वाटलं. मी आत्ताही त्यांना असं म्हटलं की ताई, ज्यावेळी इलेक्शन होतं त्यावेळी काही गोष्टी तुमच्या कॉपी केल्यात बरं का, आणि निश्चितपणे एक चांगलं राजकारणात काम करत असताना ज्या ताठर भूमिकांची गरज असते त्या भूमिका माननीय बावनकुळे साहेबांच्या मार्फत, माननीय ताईंच्या मार्फत निश्चित हे पुढे जात असताना करेन. आपल्या सर्वांना पुन्हा एक वेळा संकेतला शुभाशीर्वाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन देऊन या ठिकाणी मला बोलण्यासाठी संधी दिली त्याकरता अतिशय मनापासून धन्यवाद देते. आई जगदंबेच्या चरणी नमस्कार करते. जय भवानी, जय शिवाजी. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमच्या मार्गदर्शनासाठी. एक छोटीशी 3 वर्षाची पोरगी होती देवश्री, जिने आपल्या समोर शिवगर्जना प्रस्तुत केली. मी तिला मंचावर बोलवतो. माननीय साहेबांच्या हस्ते आणि नवनीत राणाजी आणि ज्योती मॅडमच्या हस्ते आपण इथे सत्कार करणार आहे मान्यवरांच्या हस्ते. जोरदार टाळ्या देवश्रीसाठी. त्यानंतर आपले जे इंटरनॅशनल खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभले आहेत त्यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत. सर्वात आधी आपण या 3 वर्षाच्या चिमुकलीचं इथे सत्कार करणार आहोत, जिने आपली शौर्यवाणी आपल्या सगळ्यांसमोर प्रस्तुत केली, न घाबरता न थांबता. आणि मित्रांनो, हिची ही वाणी ऐकून, हिची ही शौर्यवाणी ऐकून एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्राचं भविष्य अगदी सेफ आहे, अगदी सुरक्षित आहे. कारण की आपली युवा शक्ती, आपल्या लहान पोरांची शक्ती ही इतकी जाज्वल्य आहे. जोरदार टाळ्या देवश्री रुद्रकरसाठी. तिचा इथे सत्कार होईल. त्यानंतर काही इंटरनॅशनल खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभले आहेत त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते. देवश्रीचा सत्कार झाल्यावर मी मंचावर सर्वात आधी आमंत्रित करेल अर्जुन अवॉर्डी आपल्या विदर्भाची कबड्डी प्लेयर नीता दळवीला. नीता दळवी. मेन सेक्शन सेकंड कॉल. मेन सेक्शन सेकंड कॉल मुंबई उपनगर वर्सेस पुणे डिस्ट्रिक्ट. खूप खूप धन्यवाद देवश्री. वुमेन सेक्शन सेकंड कॉल मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी. थँक्यू. आता काही आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभले आहेत त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते. सर्वात आधी मी आमंत्रित करतो नीता दळवी आहेत ना, अर्जुन अवॉर्डी आहे, कबड्डी स्पर्धेमध्ये कबड्डी खेळली आहे, आपल्या विदर्भाची आहे. नीताताईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, आपले हे खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या नागपूरचं, आपल्या विदर्भाचं, आपल्या महाराष्ट्राचं नाव गौरवान्वित केलं आहे. त्यानंतर नीताताईनंतर मी आमंत्रित करेल प्यारेलाल पवार, इंटरनॅशनल कबड्डी प्लेयर. त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचं सुद्धा या कबड्डीच्या मैदानावर आपण इथे स्वागत आणि सत्कार करतो आहे. नीता दळवी, अर्जुन अवॉर्डी, इंटरनॅशनल कबड्डी प्लेयर. त्यानंतर प्यारेलाल पवार, इंटरनॅशनल कबड्डी प्लेयर. नंतर मी आमंत्रित करू इच्छितो प्यारेलाल पवार. नंतर प्यारेलाल पवारजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ते आले आहे आपल्या इथे, आपले खेळाडू आहे. आपले खेळाडू हेच आपली खरी संपत्ती आहे. कारण एका खेळाडूचा जेव्हा विकास होतो तेव्हा त्याच्या नगराचा विकास होतो, त्याच्या शहराचा विकास होतो, त्याच्या गावाचा विकास होतो. त्यानंतर मी आमंत्रित करू इच्छितो असलम इमानदार, ज्यांनी प्रो कबड्डी लीग मध्ये खूप सुंदर प्रदर्शन केलं आहे. सेमीफायनलचे सामने चालू आहे. आपल्या प्रेक्षकांची ही जी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो पाहून मला खूप आनंद होतोय की एवढे इन्व्हॉल्ड आहे त्या गेम मध्ये. त्यानंतर असलम इमानदार आपल्या इथे आलाय, प्रो कबड्डी खेळाडू. नंतर शशांक वानखेडे, याला आम्ही आमंत्रित करतो. प्रो कबड्डी लीगचा तोही एक खेळाडू आहे. कबड्डीचे हे सगळे खेळाडू एकदम सुपर फिट आणि सुपर हिट आहे. आणि आपलं नशीब आहे की हे असे सगळे सुंदर खेळाडू आपल्याला इथे लाभले आहे आणि या मंचावर त्यांचा सत्कार होतो. हा तो मंच आहे मित्रांनो, या मंचावर टॅलेंटला अपॉर्च्युनिटी मिळते. शशांक वानखेडे, यानंतर शशांक वानखेडेला मी आमंत्रित करतो, प्रो कबड्डी खेळाडू शशांक वानखेडे. त्यानंतर बंटी दरेकर, महाराष्ट्र पोलीस टीमचे हे एक्स कॅप्टन होते. बंटी दरेकरजी, शशांकजी पहिले, शशांक वानखेडेजी. त्यानंतर बंटी दरेकरजी, महाराष्ट्र पोलीस कबड्डी टीमचे हे एक्स कॅप्टन होते. त्यांचं सुद्धा आपण इथे स्वागत आणि सत्कार करणार आहोत. शशांकचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर बंटी दरेकरजी, मी यांना आमंत्रित करतो. महाराष्ट्र पोलीस टीमचे हे एक्स कॅप्टन होते, कबड्डी खेळाडू होते. बंटीजी, तुमचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर मी आमंत्रित करू इच्छितो
एक आंतरराष्ट्रीय रेफरीला आरती बारी, ज्यांनी प्रो कबड्डी लीग मध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय मॅचेस मध्ये सुद्धा आपलं नाव त्यांनी गौरवान्वित केलं. मॅच मध्ये आहे त्या सध्या, त्यांना आपण नंतर बोलूया. त्यानंतर आर्या नंदनवार आपल्या इथली एक खेळाडू आहे, या सेवानंद शाळेची एक खेळाडू आहे जी विदर्भ प्रो T20 लीग मध्ये सिलेक्ट झाली आहे ऑरेंज टायगर्स साठी. दादासो अवॉर्ड यानंतर मी त्यांना आमंत्रित करू इच्छितो. प्रो कबड्डीचे खेळाडू आर्या नंदनवार लवकरच आपल्याला विदर्भ प्रो T20 लीग मध्ये ऑरेंज टायगर्स कडनं खेळताना दिसणार आहे. या मैदानावर ती खेळली आहे, या शाळेची ती विद्यार्थी आहे. अत्यंत गौरवाचा क्षण हा आपल्या सर्वांसाठी. दादासो अवॉर्ड इथे आलेले आहे, त्यांचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो. प्रो कबड्डीचे खेळाडू आहे आणि जसं मी म्हटलं मित्रांनो, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक जण ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय, ज्यांनी आपल्या देशाचं नाव, आपल्या राज्याचं नाव गौरवान्वित केलंय. त्यानंतर आपले जे ऑफिशियल्स आहे, आता मी त्यांना लाईन बाय लाईन इथे आमंत्रित करणार आहे. त्यांच्या सुंदर कार्यक्रमामुळे, त्यांच्या सुंदर इथल्या डिसिप्लिनमुळे आणि त्यांच्या कामामुळे आपली ही जी स्पर्धा आहे ती रंगली आहे. सर्वात आधी मी आमंत्रित करेल मंगल पांडे सर यांना. आता आपले जे ऑफिशियल्स आहे, जे आपल्याला लाभले होते या पूर्ण 5 दिवसासाठी, ज्यांनी सुंदर काम केलं, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे आपले ऑफिशियल्स. सर्वात आधी आदरणीय समीर मेघे साहेबांना मी विनंती करतो की आपण आम्हाला शुभेच्छा द्याव्या. इथे आदरणीय मेघे साहेब, तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्याव्या. आमचे सगळे खेळाडू मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, राजकारणाच्या कबड्डीचे धुरंधर असंही म्हणायला हरकत नाही, आपल्या सगळ्यांचे आवडते नेते बावनकुळे साहेब, उपस्थित नवनीतताई कौर, उपस्थित नीताताई ठाकरे, आमच्या बहिणी, उपस्थित संकेत बावनकुळेजी, मंचावर उपस्थित SP साहेब, कोळे साहेब, राजाभाऊ तिडकेजी, उपस्थित मंचावर सगळे मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी संकेत बावनकुळेंचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एवढा चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला आणि असाच कार्यक्रम ते दरवर्षी घेत राहील अशी मी त्यांना लोकांच्या माध्यमातून तुम्हाला मी विनंती करतो. आणि या प्रसंगी मला मान दिला, सन्मान केला, सत्कार केला, त्याच्याबद्दल मी आयोजकांचा मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय मेघे साहेब. आणि आता आपले जे ऑफिशियल्स जे आपल्या सोबत पूर्ण 5 दिवस होते, ज्यांनी उत्तम कामगिरी केली, त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो. सर्वात आधी मंगल पांडे सर, मी त्यांना आमंत्रित करतो मंचावर की त्यांनी यायचं आहे आणि आपले सत्कार चिन्ह इथे घ्यायचे आहे. प्रत्येक असोसिएशनचे आपले जितकेही ऑफिशियल्स आहेत, मंगल पांडे सर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. मान्यवरांना विनंती की आपण या सर्व ऑफिशियल्सचा इथे सत्कार स्वागत करावं. मंगल पांडे सर यांच्यानंतर राजेंद्र नेरकरजी यांना मी आमंत्रित करतो. ज्यांचे मी नावं घेतोय सर्वांना तिथे लाईनीत आपल्याला उभं राहायचं आहे आणि एकेकाचं इथे स्वागत होणार आहे. मंगल पांडे सर यांच्यानंतर राजेंद्र नेरकरजी, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आहेत. केशवराव पातोंडे यानंतर समोर जे लोक रेलिंगवर उभे आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला जायचं आहे. आपले जितके कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे की समोरची जी मॅच आहे ती आपल्या मान्यवरांना दिसत नाही, तुम्ही एक तर खालती बसा किंवा लेफ्ट किंवा राईट साईडला या. पोलीस स्टाफला विनंती आहे की थोडी आपण मदत करावी. समोर जे लोक चेअर्सवर उभे आहे साहेब, यांना थोडं आपण साईड करायचं आहे आणि सगळ्यांना खालती बसवायचं आहे. त्यानंतर पद्माकर देशमुखजी, केशवराव पातोंडजी नंतर पद्माकर देशमुखजी यांना मी आमंत्रित करतो. पद्माकर देशमुखजी यांनी आपले कंटिन्युअस कॉल मागच्या 5 दिवसांपासून ठेवले. मी सगळ्यांची नावं घेतोय, सगळ्यांनी एका लाईनीत लावून इथे उभं राहायचंय. पद्माकर देशमुखजी यांच्यानंतर वासुदेव नेरकरजी, विनायक माळीजी, राजेंद्र अढाऊजी, सौ अलका शेळकेजी, अशोकराव देशमुखजी, पद्माताई उईके, प्रदीप सेलुकर, प्रशांतजी, संतोष वर्माजी, राजेंद्र मेटेजी आणि वाघाळेजी, या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी लाईनीने इथे उपस्थित राहायचंय. पद्माकर देशमुखजी आपल्या इथे आलेले आहे. मागच्या 5 दिवसापासून कंटिन्युअसली त्यांनी सुंदर हे सगळे स्पर्धे इथे रंगवले. कंटिन्युअस त्यांची कॉलिंग होती. पद्माकर देशमुखजी,
त्यानंतर मागच्या 5 दिवसांपासून ज्यांनी कबड्डी या खेळाला आपल्याला एकदम मनापासून जोडलं, प्रत्येक खेळाडूची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली, असे राष्ट्रीय खेळाडू आणि निवेदक राणा तिवारीजी यांना विनंती करतो की आपण सुद्धा मंचावर यायचंय. मागच्या 5 दिवसांपासून कबड्डी या खेळाबद्दल त्यांनी आपल्याला पूर्ण माहिती दिली, प्रत्येक खेळाडूबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि या खेळाच्या जवळ त्यांनी आपल्याला नेलं आहे. वासुदेव नेरकरजी, विनायक माळीजी, राजेंद्र अढाऊजी, सौ अलका शेळके, अशोकराव देशमुखजी, पद्माताई उईके, प्रदीप सेलुकर, प्रशांतजी, संतोष वर्माजी, राजेंद्र मेटेजी आणि वाघाळेजी. त्यासोबतच जे आपले निवेदक होते, जे स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहे, त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतो. राणा तिवारीजी, मागच्या 5 दिवसांपासून त्यांनी सुंदर निवेदन केलं आणि आपले जितकेही लोक कबड्डी पाहायला आले त्यांना या खेळाच्या जवळ त्यांनी नेलं. एक एक छोटी छोटी बारीक गोष्ट त्याबद्दल सांगितली. सतीश डफलेजी यांना सुद्धा मी आमंत्रित करतो. आपले सगळे ऑफिशियल्स, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आहेत, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे हे सगळे पदाधिकारी ज्यांच्या नियमित परिश्रमांनी, ज्यांच्या डेडिकेशनने आपले हे सामने एकदम सुंदररित्या इथे रंगले. प्रत्येक दिवस महत्वाचा होता, प्रत्येक क्षण महत्वाचा होता आणि सर्वांनी आपली स्वतःची टुर्नामेंट समजून, आपले स्वतःचा कार्यक्रम समजून मान्यवरांना विनंती आहे की जितके आपले ऑफिशियल्स येत आहेत त्यांनी लेफ्ट साईडनी यायचं आहे. पदाधिकारी आहे त्यांनी लेफ्ट साईडनी यायचं आहे आणि त्यांचा सर्वांचा इथे सत्कार होतो आहे, कारण की तुमच्याशिवाय ही स्पर्धा अपुरी होती. आणि हे जितके खेळाडू इथे सेमीफायनल सामन्यामध्ये रंगलेले आहेत, आपले सगळे प्रेक्षक, ते सुद्धा मनापासून प्रत्येक रेड, प्रत्येक डिफेन्स आणि प्रत्येक बोनस पॉइंट सगळीकडे विनायक वाघाळेजी, सर्वांची मी नावं घेतलेली आहेत आणि तरी कोणाला जर का डाऊट असेल तर आपण इथे आसपास विचारू शकता. सतीश डफलेजी, आपले सगळे पदाधिकारी विदर्भ कबड्डी असोसिएशनचे, ज्यांच्या नियमित प्रयत्नांनी, ज्यांच्या सुंदर कार्याने आपली ही स्पर्धा मागच्या 3-4 दिवसांपासून अगदी सुंदररित्या इथे रंगली. पाऊस आला, वादळ आला, वारा आला, पण तरी आपण थांबलो नाही. तरी आपली मेहनत इथे कंटिन्युअसली चालू होती आणि या मेहनतीच्या जोरावरच आपण हा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 ही जी राज्यस्तरीय स्पर्धा 19 वर्षांनी या विदर्भाच्या भूमीत जी झाली, ती अत्यंत सुंदररित्या इथे सक्सेसफुल करून दाखवली. यानंतर मी राणा तिवारीजी यांनाही आमंत्रित करतो, ज्यांनी मागच्या 5 दिवसांपासून यांनी सुंदर निवेदन केलं, कबड्डी या खेळाबद्दल प्रत्येक बारीक सारीक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. सोशल मीडियावर जितकेही लोक फोटोज आणि व्हिडिओज टाकत, आम्ही सर्वांना विनंती करतो, छत्रपती शिवाजी कबड्डी स्पर्धाचा आपण एक ऑफिशियल पेज बनवला आहे, तुम्ही त्याला फॉलो करू शकता, टॅग करू शकता. संकेत बावनकुळेजींचा पेज आहे, त्याला फॉलो करू शकता, तुम्ही टॅग करू शकता आणि तुमचे सगळे व्हिडिओज आणि तुमचे सगळे फोटोज आमच्यापर्यंत पोहोचतील. तर तुमच्यापैकी जे चांगले रील्स बनवतील त्यांना सुद्धा आम्ही एक सुंदर ग्रॅटिफिकेशन देऊ या स्पर्धेच्या शेवटी. आपले युवा मोर्चाचे कार्यकर्ता सगळे आपले पदाधिकारी झाले, कोणी उरलाय हात वर करू शकता. नवनीत राणाजी यांच्या स्वागतासाठी आमचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते सगळे उत्सुक आहे, तर मी त्यांना विनंती करतो की ते नवनीत राणाजी यांचं इथे स्वागत करतील. युवा मोर्चाचे आपले सगळे कार्यकर्ता जे मागच्या 5 दिवसापासून सुद्धा अथक परिश्रम इथे करून राहिले आहेत. ऊन पाऊस सिच्युएशन कशी असली तरी ते सगळे लोक आपल्या मेहनतीने आणि आपल्या कोऑर्डिनेशननी या स्पर्धेला सुंदर बनवतात आहे. आणि जसे मी तुम्हाला सोशल मीडियाबद्दल सांगून राहिलो आहे, जे तुम्ही व्हिज्युअल्स पाहून राहिले आहेत, प्रत्येक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत अगदी सुंदररित्या ज्यांनी पोहोचवली,
सोशल मीडियाबद्दल मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक इन्फॉर्मेशन त्यांनी अगदी सुंदररित्या तुमच्यापर्यंत पोहोचवली. अशी सागर पांडेजी यांना सुद्धा मी विनंती करतो की सागर पांडेजी यांचा सुद्धा इथे सत्कार झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026च्या या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्यांचं सुद्धा योगदान मोठं आहे. प्रत्येक दिवस प्रत्येक माहिती एकदम चोखपणे त्यांनी प्रत्येकाकडे पोहोचवली आणि सगळ्या इन्फ्लुएन्सरला एकत्र गोळा करून आजचा हा जो सुंदर रोड शो इथे झाला त्याला समस्त नागपूर शहराच्या घरोघरात पोहोचवण्याची त्यांनी जबाबदारी घेतली. तर त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आता आपल्या युवा मोर्चाचे जे सगळे कार्यकर्ते आहेत आपल्या युवा मोर्चाचे जे कार्यकारी सगळे अधिकारी आहेत, सगळे मित्रमंडळ आहे, सगळे आपले आयोजक आहे, सगळे आपले ऑफिशियल्स आहेत, त्यांना आपले नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत संकेत दादा बावनकुळे त्यांचं इथे स्वागत करायचं आहे. तर मी त्यांना सुद्धा विनंती करतो की संकेत दादांचं इथे त्यांनी स्वागत करावं. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभाग, नागपूर विभागीय क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 ची स्पर्धा 30 तारखेला सुरू झाली. आजचा हा 5वा दिवस आहे. एक दिवस पावसाने वाहून गेला पण आम्ही थांबलो नाही, आम्ही हारलो नाही. कहते हैं कि हार तब होती है जब मान ली जाती है और जीत तब होती है जब ठान ली जाती है. पहले ही दिन से सभी कार्यकर्ताओं ने, सभी दोस्तों ने, सभी खिलाड़ियों ने जीत ठान ली थी और इसीलिए हमने ये जीत सुनिश्चित की. सेमीफाइनल मुकाबले आज यहाँ पर चल रहे हैं. आप सामने देख पा रहे हो बुलेट, एक्टिवा, जुपिटर, चेतक ऐसे कई सारे बाइक्स हमारे खिलाड़ियों को मिलने वाले हैं. सामने ट्रॉफीज भी मिलने वाली हैं. मैं हमेशा कहता हूँ दोस्तों, जब भी एक खिलाड़ी का विकास होता है तो उसके शहर का, उसके गांव का, उसके राज्य का विकास होता है. और जब उसके टैलेंट को अपॉर्चुनिटी से नवाजा जाता है तो वो खिलाड़ी देश का नाम गौरवान्वित करता है इंटरनेशनल लेवल पर. और यही वो मंच है जिसने टैलेंट को अपॉर्चुनिटी से नवाजा. मेरा नाम है आरजे आमोद. आप सभी लोग मुझे रेडियो पर सुनते हैं रोज सुबह 7 से 11. बंद कमरे में लाखों लोगों से हम बात करते हैं, लेकिन ये मौका मिलता है जब नागपुर शहर की पूरी जनता से रूबरू होकर हम उनसे बात कर पाए, आवाज के पीछे का चेहरा उन तक पहुंचा पाए. आप सभी लोगों का हम तहे दिल से धन्यवाद करते हैं. सभी पदाधिकारियों का, सभी नेताओं का, सभी सेलिब्रिटीज का, सभी मार्गदर्शकों का, जिन्होंने पिछले कई दिन से लगातार यहाँ पर अपनी हाजिरी लगाकर हमारे खिलाड़ियों का, हमारे दर्शकों का, हमारे आयोजकों का यहाँ पर उत्साह बढ़ाया. संकेत जी बावनकुळे, इनका यहाँ पर स्वागत सत्कार हो रहा है. महिला आघाड़ी तरफे संकेत जी का यहाँ पर स्वागत होगा और नवनीत राणा जी का भी यहाँ पर स्वागत होगा. महिला आघाड़ी के हमारे पदाधिकारी, मैं उनसे दरख्वास्त करता हूँ कि आप मंच पर आए. इसके अलावा जिन लोगों का काम हो चुका है उन सभी से मैं दरख्वास्त करता हूँ कि मंचासीन हमारे सभी मान्यवरों को सामने का व्यू क्लियर करें ताकि उन्हें कबड्डी के जितने भी सामने यहाँ पर चल रहे हैं उन्हें देखने का मौका मिले. आप सभी का प्यार, आप सभी का उत्साह और आप सभी का जोश काबिल तारीफ है. राइट साइड पर एकदम टूट कर खड़े हैं, उनसे दरख्वास्त है कि हाँ भाई बहुत बढ़िया, थोड़ा पीछे पीछे खड़े हो जाइए. हमारे पुलिस प्रशासन पूरी तरह चुस्त दुरुस्त वहाँ पर तैनात है. आप सभी का प्यार हम देख रहे हैं, तुमच्या सर्वांचा हा उत्साह आहे मला माहिती आहे. पण तुम्हाला सर्वांना मनापासून मी विनंती करतो की कोणी रेलिंगवर हात नाही ठेवायचं आहे. बेसिकली रेलिंगवर रेलायचं नाही आहे कोणाला, रेलिंग सीधी रहनी चाहिए. हमारे पुलिस के जितने भी वहाँ पर सभी दोस्त हैं, हमारे सभी पुलिस ऑफिशियल्स हैं और हमारे सभी कार्यकर्ता गण हैं, वो आपको जो इंस्ट्रक्शंस दे रहे हैं कृपया करके आप उन सभी को फॉलो करें. सोशल मीडिया पर हमारे पेजेस को टैग करें ताकि आपके ब्लॉग्स, आपके वीडियोस और आपके फोटोज हम तक पहुंचे. कई सारे मैं वीडियो सोशल मीडिया पर देख रहा हूँ. अपने आप में इस आयोजन की ये बहुत बड़ी जीत है जहाँ आप सभी लोग खुद से इतने सुंदर वीडियोस बनाकर सोशल मीडिया पर अपलोड कर रहे हैं. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभाग, नागपूर विभागीय क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा इथे आयोजित झाली. आपले अध्यक्ष नागपूर ग्रामीण कबड्डी संघाचे संकेत बावनकुळेजी, त्यांच्या विजननी ही स्पर्धा झाली. माननीय महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे
यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा अतिशय उत्तम झाली. आपल्या खेळाडूंचा सपोर्ट, आपल्या खेळाडूंचा खेळ. वुमेन सेक्शन लास्ट एंड फाइनल कॉल. वुमेन सेक्शन लास्ट एंड फाइनल कॉल. मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी. मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी. लास्ट एंड फाइनल कॉल. Both the team manager kindly send your team immediately on court number 4. The official are as follows: Prashant Walking referee, Lakshan Belare, Mahendra Denge, umpire Sachin Asansol, scorer Abhishek Yadav, Gopal Wankare, assistant scorer. All the officials are requested please take the charge on court number 4 women section match. Prashant Walking, Lakshan Belare, Mahendra Denge, Sachin Asansol, Abhishek Yadav, Gopal Wankare. मंचावर उपस्थित सर्वांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठासमोरील गर्दी कमी करायची आहे. व्यासपीठासमोर आपल्यासाठी आम्ही सीट्स अरेंज करून ठेवलं आहे. सर्वांना इथे स्थानपन्न व्हायचं आहे. सर्वांचं भेटी गाठी सगळं झालेलं आहे. मंचावर जी सिक्युरिटी आहे, मंचावर जे आपले पदाधिकारी आहे, मी त्यांनाही विनंती करतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करावी की व्यासपीठ आपल्याला रिकामं करायचं आहे. समोरचे सामने पाहायचे आहे. सामना अतिशय सुंदररित्या इथे रंगतो आहे. महिलांचा आणि पुरुषांचे दोन्ही सामने अटीतटीचे इथे होतात आहे. परत एकदा मी मंचावर उपस्थित प्रत्येकाला विनंती करतो की व्यासपीठावर जी गर्दी आहे ती आपल्याला कमी करायची आहे. मान्यवरांचं स्वागत, सत्कार, आभार सगळं आपण मानलेलं आहे. आता समोरचे सामने आपल्याला पाहायचे आहे. अजून आपण विनर्स डिक्लेअर केले नाही आहे. अजून आपल्याला बक्षीस वितरण इथे करायचं आहे. तर मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनाही विनंती करतो की जर का आपलंही काम झालं असेल तर आपण सुद्धा मंचासमोर ज्या चेअर्स अवेलेबल करून ठेवलेल्या आहे तिथे बसायचं आहे आणि सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. व्यासपीठावर जर का अशीच गर्दी राहिली तर या कार्यक्रमात आपल्याला पुढे जाता येणार नाही. आपले खेळाडू अत्यंत मेहनतीने आणि अत्यंत वेगाने प्रत्येक डाव तिथे मांडत आहेत आणि 40 मिनिटाचा एक खेळ असतो तो लवकरात लवकर इथे संपेल आणि आपल्या खेळाडूंना आपल्याला इथे बक्षीस वितरण सुद्धा करायचं आहे. मंचावर बरेचसे लोक उपस्थित आहे. सर्वांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठ रिकामं करायचं आहे. समोर आपल्यासाठी चेअर्स आम्ही ऑर्गनाईज केल्या आहे. सर्वांना तिथे बसायचं आहे. संकेतजी, मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या काही कार्यकर्त्यांना आपण मंचावर या ड्युटीसाठी लावायचं आहे. संकेतजी, तुमचे काही कार्यकर्ता मंचावर लावा, तेव्हाच हे व्यासपीठावरची गर्दी जी आहे ती कमी होऊ शकेल. मुंबई शहर वर्सेस रत्नागिरी दोन्ही संघ मैदान क्रमांक 4 वर उपस्थित व्हायचं आहे. फाइनल स्कोर ऑन कोर्ट नंबर 3. सेमीफाइनल में वुमेन सेक्शन मुंबई उपनगर वर्सेस पुणे डिस्ट्रिक्ट. मुंबई उपनगर 24 पॉइंट, पुणे डिस्ट्रिक्ट 22 पॉइंट. मुंबई उपनगर won this match the margin of 2 points. Enter the final match. ज्या लोकांचं काम झालंय मी सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठ रिकामा करायचं आहे. समोर जे सुंदर सामने रंगलेले आहे आपण त्याचा आनंद इथे घ्यायचा आहे. सेमीफायनल इथे होत आहे आणि हे दोन्ही सामने आपल्या समोर इथे रंगतात आहेत. Last and final call. Women section match.
Last and final call, main section match, Mumbai Upanagar versus Pune district. Mumbai Upanagar versus Pune district. Go to team manager, kindly send your team immediately. Goal number 2. The official lineup follows: Devi Kamri referee, Vikas Navgare, Sayyid Maqsood umpire, Suraj Kalsarpe. 2 पॉइंट मुंबई शहर. राइट साइड में मेरे जो Nimborkar, scorer Jai Mekia, Jai Shao, assistant scorer. All the officials are requested to take the charge and court number 2 main section match. Devi Kamri, Sayyid Maqsood, Vikas Navgare, Suraj Kalsarpe, Praveen Nimborkar, Jai Mekia, Jai Shao. मेरे राइट साइड में जितने भी मेरे दोस्त वहां पर खड़े, हमारे पुलिस ऑफिशियल्स वहां पर है, प्लीज उनकी बात मानिए, वरना उन्हें ना चाहते हुए आपको बात मनवानी पड़ेगी. सब लोग अपना हाथ जो है पीछे ले लीजिए, बढ़िया खड़े रहकर मुकाबले देखिए. आई एम श्योर आप सभी लोग एक्साइटेड हैं. तहे दिल से मैं आप सभी लोगों से दरख्वास्त करता हूँ कि आप सभी लोग उस रेलिंग के ऊपर जोर ना डालें, रेलिंग के पीछे खड़े रहें और बढ़िया एंजॉय करें इन सभी मुकाबलों को. आई एम श्योर फाइनल मुकाबले हैं, आप सभी लोग टोटली इन्वेस्टेड हैं इन सभी मुकाबलों में. सो हमारा मैदान अच्छा रहेगा तो मुकाबले अपने आप अच्छे होंगे. हमारे पुलिस के जितने भी कर्मी हैं, पुलिस साथी है, वो आपको वहां पर जितने भी इंस्ट्रक्शंस दे रहे हैं, प्लीज उन्हें फॉलो कीजिए. टाइम आउट अहिल्यानगर. I close my eyes and feel the night. Breathing in the quiet. मित्रांनो, स्कोर तुम्ही बघू शकता. 21-27 असा स्कोर झालाय. I let go, I'm drifting there. No more questions, no more fear. Just a moment passing by. I leave my worries in the silence. And my soul begin to fly. My soul is drifting with the wind. Carry on beyond the pain. Every breath feels like a cry. I don't need a name. My soul is drifting with the wind. Through the dark into the light. Second semi-final match, Mumbai Shahar versus Ratnagiri. Ariyab report on goal number 4. Mumbai Upanagar, Pune district report on goal number 2. Main section match. चला 40 रेड अहिल्यानगर.